6 जण विमानामध्ये होते, 6वी व्यक्ती दादा होते. जी बॉडी तिथं सापडली ती दादांची नव्हतीच. पण हे विमान जेव्हा त्या गावाच्या वरून गेलं होतं, एक तिथे जवळून गेलं होतं आणि त्याचा आवाज थोडा वेगळा आला होता. म्हणजे कदाचित मेंटेनन्सचा हा मुद्दा असू शकतो. मेकॅनिकल फेल्युअर झाला असेल का? त्यानंतर टेक ऑफ पूर्वी विमान चेक करण्यात आले होते का? अजितदादांचा अपघात नाही तर घात झालाय असं आम्ही नाही तर रोहित पवार म्हणतायत. काल रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर शंका घेतली. सुरुवातीलाच ते दादांच्या जिवंत असण्यावर जे राजकारण केलं जातंय, अजित पवार परत येणार, दादांचा कमबॅक नक्की होणार, यावर रोहित पवारांनी एक गोष्ट स्पष्ट केली की कोणतीही अफवा पसरवू नका. दादांचा जळालेला स्वेटर, चप्पल आणि घड्याळ आम्ही पाहिलंय. दादा आपल्यात नाहीयेत हे कटू पण सत्य आहे असं ते म्हणाले. यानंतर त्यांनी अपघाताबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, हेच विमान 2 दिवस आधी मुंबई ते सुरत ते मुंबई असा प्रवास करून आलं होतं. कंपनीचा असा दावा आहे की विमान व्यवस्थित मेंटेन होतं, पायलट अनुभवी होते. अपघात फक्त व्हिजिबिलिटीमुळे झाला. पण प्रत्यक्षदर्शी म्हणतात विमानाचा आवाज काहीतरी वेगळाच होता. अपघाताआधी विमान घिरट्या का घेत होतं? मग नेमकं काय बिघडलं? टेक ऑफ आधी तपासणी झाली होती का? टेक लॉग, एअरवर्थी रिपोर्ट, हेवी मेंटेनन्स रिपोर्ट कुठे आहेत? हँगरचे CCTV फुटेज का समोर आले नाहीत? आणि पायलट सुमित कपूर, रोहित पवारांचा दावा ते 2दा प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले होते. एका मोठ्या नेत्यानंही सांगितलं त्यांनी डेंजर लँडिंग केली होती आणि तक्रारही दिली होती. मग त्या तक्रारीचं काय झालं? इतकंच नाही, एका व्हॉट्सॲप चॅटमध्ये कंपनीचा मालक पायलटला इव्हनिंग स्टंट करू नकोस असा इशारा देताना दिसतो. प्रश्न एकच, हे सगळे योगायोग आहेत की काहीतरी अजूनही लपलेलं आहे? तुम्हाला काय वाटतं? अजितदादांचा अपघात झाला होता की त्यांचा घात झालाय? नक्की कमेंट करा.